नमस्कार, स्वागत आहे हार्ट टू हार्टमध्ये. आपण सर्वजण चॅनलला खूप सुंदर प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. असेच प्रेम असू दे. आज आपण चर्चा करणार आहोत साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची या पुस्तकाविषयी. अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे. श्यामची खूप सुंदर मुखपृष्ठ असलेलं हे पुस्तक आहे आणि माझ्याकडे असलेली ही प्रत पूर्णपणे नवीन आहे, त्यामुळं हे पुस्तक उघडून कितीही वेळा वास घेतला तरी मनच भरत नाही, इतका सुंदर वास आणि इतके सुंदर मुखपृष्ठ या पुस्तकाचं आहे. तर या पुस्तकाविषयीच आपण बोलणार आहोत. हे पुस्तक साने गुरुजींनी तुरुंगात असताना लिहिलं. ते दिवसा काम करायचे आणि रात्री हे पुस्तक लिहायचे, त्यामुळे यात जे पाठ आहेत त्या पाठांना पहिली रात्र, दुसरी रात्र अशा पद्धतीनं नावे दिलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये एकूण 42 रात्री आहेत. त्यापैकी आपण आज एक रात्र बघणार आहोत. मला खूप भावते ही एक रात्र, जे साने गुरुजींच्या 42 रात्रींपैकी आहे. तर मी तुम्हाला या रात्रीविषयी बोलण्याच्या अगोदर या पुस्तकातले एक चित्र दाखवू इच्छिते. म्हणजे मी जेव्हा पण तुम्हाला याबद्दल सांगेन तेव्हा ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील. अशा पद्धतीचं हे चित्र आहे. तर मी तुम्हाला हे चित्राचं पान अशासाठी दाखवलं की जेव्हा हे प्रसंग येतील तेव्हा ते जसेच्या तसे तुमच्या डोळ्यांसमोर उभे राहतील आणि तुम्हाला खूप छान वाटेल ही रात्र ऐकताना. तर आपण बघूया साने गुरुजींनी या रात्री काय सांगितलं आहे ते. साने गुरुजी जेव्हा दापोलीला शाळेला होते तेव्हा त्यांच्या घरी एकदा गाय व्यायली होती आणि श्यामला खरवस खूप आवडायचा. गायीच्या चिकाला कुठे खरवस म्हणतात, कुठे चिक म्हणतात. तर इथे खरवस असा शब्द नमूद केलेला आहे. तर श्यामला खरवस खूप आवडायचा. मग घरी गाई व्यायली असल्यामुळे आईला असं वाटायचं की अरे श्याम आता दापोलीला आहे, श्यामला तर खरवस खूप आवडतोय, आता एवढ्या लांब कोण नेऊन देणार. तर श्यामच्याही वडिलांना सांगते की श्यामला खरवस कुणाबरोबर तरी पाठवलं असता, कुणी तिकडे जाणारं वगैरे असेल तर. तर श्यामचे वडील म्हणतात अरे कुणी जाणारं वगैरे कशाला, मी जातो की घेऊन. ते श्यामच्या आईला म्हणतात मी खरवस घेऊन गेल्यानंतर श्यामला खूप आनंद होईल, श्यामला खूप आवडतो खरवस. तर अशा पद्धतीनं वडिलांनी खरवस नेऊन द्यायचा असं दोघांचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आईने खरवस करून खरवसाची ती बोगणी वडिलांकडे दिली आणि वडील पहाटे पायी पायी चालत निघाले दापोलीला जायला आणि श्यामला खरवस पोच करायला. शाळेला दुपारची सुट्टी झाली आणि काही मुले घरून आणलेलं फराळ खात होती, कुणी इकडे तिकडे फिरत होती, कुणी वर्गातच बसली होती, कुणी कुणाचं काय तर कुणाचं काय असं चालू होतं. श्यामचे वडील शाळेत दाखल झाले आणि मुलांना विचारू लागले आमचा श्याम कुठे आहे, श्याम कुठे आहे. तर काही मुले येऊन श्यामला सांगू लागली अरे श्याम तुझी कोणीतरी चौकशी करत आहे, तुला कोणीतरी विचारत आहे. आणि असे करता करता श्यामचे वडीलच श्यामजवळ येऊन पोहोचले. वडिलांना बघितल्या श्याम म्हणाला भाऊ तुम्ही इकडे कशाला आलात, मी तुम्हाला घरीच भेटलो असतो ना. खरं तर आपल्या वडिलांचा तो गबाळ्यासारखा केलेला पोशाख बघून श्यामला लाज वाटली होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांच्या सोबत आता श्याम वावरत होता आणि आपले वडील असा कसा तरी पोशाख करून आले होते म्हणून श्यामला आतल्या आत खूप लाजल्यासारखं झालं होतं. श्याम म्हणतो मला बाकीचं जरी काही जास्त कळत नसलं तरी झकपक आणि चकमकीत पोशाखाचं महत्त्व मात्र त्यावेळी मला कळू लागलं होतं. आणि यावर श्याम म्हणतो की 6 कोस चालून आलेल्या पित्याचं हृदय मला कळलं नाही, मी आंधळ झालो होतो. शिक्षणाने अंतर्मुख होण्याऐवजी मी बहिर्मुख होत चाललो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत चालला होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी बहिर्दृष्टच मी होत चाललो होतो असे श्याम म्हणतो. शिक्षणाने खरं तर वस्तूच्या अंतरंगात जायला हवं होतं, पण मी मात्र बाह्यरंगावरच बोलू लागलो होतो. आणि जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयातच नेत नाही ते शिक्षणच नव्हे असे श्याम म्हणतो. खरं तर वडील 6 कोस पायी चालत आले होते, पण मुलाला खरवस पोहोचवावा यासाठी त्यांना या गोष्टीचं कष्टही वाटलं नाहीये. या गोष्टीवर श्याम म्हणतो माझे आई वडील मला खूप सारं प्रेम पाजत होती आणि कदाचित म्हणूनच मी दुसऱ्यांना थोडं तरी देऊ शकतो. श्यामला आणि मित्रांना खरवस दिल्यानंतर श्यामचे वडील झाडाखाली थोडा आराम करण्यासाठी आडवे झाले आणि म्हणाले मुलांनो भांडं जाताना द्या, मी नदीवर घासून घेईन. केवढं ते प्रेम.
अभ्यास नीट कर हो, प्रकृतीचं गाईस पाडा झाला आहे, तो छान आहे असे म्हणून वडील जावयास निघाले. वडील जेव्हा जावयास निघाले तेव्हा श्यामला स्वतःची लाज वाटू लागली. माझ्या आईने प्रेमाने पाठवलं माझ्या वडिलांना. माझे वडील एवढे 6 कोस पायी चीक घेऊन आले, माझ्यासाठी खरवस घेऊन आले आणि मी माझ्या वडिलांकडे कसे पाहिले, मी त्यांच्याविषयी काय विचार केला. मी पहिला माझ्या मित्रांचा विचार केला, माझा विचार केला, मला कसे वाटेल. मी माझ्या अहमचा विचार केला आणि मी माझ्या आईबापांचा विचार केला नाही. मी त्यांचा कृतज्ञ मुलगा आहे असे अनेक विचार श्यामच्या मनात येऊ लागले आणि श्यामला या गोष्टीचे खूप खूप वाईट वाटले. तर श्यामच्या या पुस्तकातील उदार पितृहृदय अशी ही श्यामची एक कथा आहे, एक रात्र आहे. आणि काय शिकलो आपण या रात्रीतून, तर आपल्या आई वडिलांचं आपल्यावर अतोनात प्रेम असतं, कधी न फेटणारे ते ऋण असतात आणि आपण किती छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना कमी लेखतो. त्यांच्या राहणीमानाविषयी किंवा त्यांच्या बोलण्याविषयी आपल्याला इतर लोकांच्या समोर लाज वाटते. तर खरं तर आपल्या सर्वांच्या बाबतीतही या गोष्टी कधी ना कधी घडतात. आपण त्या कधी बोलतो कधी बोलत नाही, एवढाच फरक असतो. तर केव्हा ना केव्हा आपल्यालाही असं वाटतं की आपण जिथे गेलो आहोत तिथे आपले आई वडील आले तर आपल्याला त्यांच्या पोशाखाची लाज वाटते. ते कसे आलेत, ते खूप साधेसुधे आलेत, त्यांनी चप्पल कशी घातली, त्यांनी हातात पिशवी कशी घेतली, अगदी या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खूप लाज वाटते. पण खरं तर ते जेव्हा तिथं तसे आलेले असतात तर ते आपल्या मुलांसाठी आलेले असतात. आपल्या मुलांसाठी ते कसे पेहराव करून आले त्याच्यापेक्षा त्यांच्या हृदयात आपल्या मुलांविषयी किती प्रेम आहे ते प्रेम बघणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. तर शिक्षणाने आपल्याला अंतर्दृष्टी पावायला हवी, ना की आपण फक्त बाह्य बाह्य गोष्टींवरच रुळत राहूया. तर खूप सुंदर कथा आहे ही श्यामची आणि मन हेलावून टाकणारी आहे अगदी. तर आपण मित्रांनो यातून एकच शिकू शकतो की आपले आई वडील साधेसुधे असले तरी त्यांचं आपल्यावर खूप सारं प्रेम असतं आणि बाहेरच्या जगाला भुलून किंवा बाहेरच्या जगासाठी आपण आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना असं दुय्यम स्थान बिलकुल देता कामा नये. जसं श्यामला वडील गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टीचा पश्चाताप झाला, खूप मन दुखावलं, खूप रडू आलं, तसंच आपल्यालाही कधीतरी भूतकाळात झालेल्या गोष्टींविषयी वाटत असेल की हां मीही कधीतरी मनातल्या मनात का होईना पण असं लाजलो आहे आपल्या आईवडिलांसाठी. आपले आईवडील जसेही आहेत तसे आपल्यासाठी खूप मोलाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत आणि जसं त्यांचं आपल्यावर खूप सारं प्रेम असतं तसं आपणही आपल्या आईवडिलांवर खूप सारं प्रेम करूयात. धन्यवाद.